श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जीवनात तुम्ही करत असलेल्या कार्यावर, मेहनतीवर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच असते. तुमच्या प्रत्येक कामाची नोंद ही होतच असते. त्यामुळे त्याचे फळ हे तुम्हाला कधी ना कधी मिळणारच आहे. त्यामुळे कधीही निराश होऊन प्रयत्न करणे सोडून देऊ नका. एक दिवस हा तुमचा येणारच आहे. तो दिवस येईपर्यंत तुम्ही थोडा धीर धरा आणि वाट बघा. तुमच्या प्रत्येक कष्टाचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही फक्त धीर सोडू नकात. स्वामी समर्थ म्हणतात, आनंदी आयुष्य जगण्यासाठी मागचे विसरून पुढे जावे लागते. भूतकाळातील ओझे डोक्यावर ठेवून तुम्ही वर्तमान कधीच सुखी व आनंदी राहू शकणार नाही. यातून उलट तुम्ही तुमचे भविष्य देखील अंधारात घालवत असतात. आयुष्यात पाठीवरती लिहिलेले जुने दुःख पुसूनच तुम्हाला नवीन काहीतरी लिहावे लागते. जुने पुसल्याशिवाय तुम्ही नवीन लिहायला सुरुवात करू शकत नाहीत. तसेच आयुष्य असते. भूतकाळातील वाईट गोष्टी विसरल्याशिवाय तुम्ही वर्तमानात आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे वाईट गोष्टी या विसरायला शिका. भूतकाळात जगत बसू नका. जीवनात बदल हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे बदलाला कधीच घाबरू नका. आयुष्यात बदल हे होतच असतात. आपल्या प्रगतीसाठी बदल हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला जीवनात वाटत असेल, मला कशामध्येही यश येत नाही आहे, मी जे काही करतोय त्यात मला अपयश येत आहे सारखे, मी खूप निराश झालो आहे. या बाबतीत स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील यश हे तुम्हाला होत असणाऱ्या त्रासातून, तुम्ही करत असलेल्या प्रयत्नातून येत असते. त्यावेळी तुमच्या मार्गात काही प्रमाणात निराशा आली, तुम्हाला त्रास झाला, तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नकात. अशा वेळेस कुठेही न डगमगता थोडा संयम ठेवा. शांत राहा. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या कष्टाने तुमची आकाशात उंच अशी गरुड झेप घेऊ शकता. तुम्ही फक्त तुमच्या पंखावर विश्वास ठेवा. तुमच्या पंखांमध्ये असलेल्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुमचे प्रामाणिक प्रयत्नच तुम्हाला यातून बाहेर काढतील. तुमच्या ध्येयासाठी तुमचे संपूर्ण प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. याच्यातून तुम्ही निराशाकडे ओढले जात असता. त्यामुळे नको ते विचार करत बसू नका. यातून तुम्ही चांगल्या गोष्टीवरही वाईट विचार करू लागता. यामुळे प्रत्येक गोष्टीत तुम्ही नकारात्मकता पाहू लागता. याच्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव वाढू लागतो तुमचा. त्याचा परिणाम म्हणजेच त्याचे परिवर्तन हे निराशात होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करत बसू नका. या उलट नेहमी आनंदी व सकारात्मक राहायला शिका. तुम्ही जेवढे आनंदी राहाल, जेवढे सकारात्मक राहाल, तेवढेच तुम्ही चांगले व सुखी राहाल. तेवढेच तुम्ही निराशेतून दूर राहाल. श्री स्वामी समर्थ.